मित्रांनो, त्या दिवशी खूप सगळा रात्रभर पाऊस होता. पाऊस काही उघडत नव्हता. 2-3 दिवस जोरात पाऊस आहे असं सांगितलं होतं. मी घरी एकटाच होतो. आमच्या घरातले कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आमची शेतीवाडी आहे आणि चांगलं घर आहे. त्याच्यातच आमच्या शेतामध्ये काम करणारी उषा निम्या रात्री माझ्या घरी आली. पावसाने ओली चिंब भिजवून ती घरी आली होती. मी म्हटलं की तुम्ही कसं काय इकडे? त्यावेळेस ती म्हटले की अहो साहेब, घरामध्ये पावसामुळे सगळं पाणी झाले आणि सगळ्या गोधडी वगैरे भिजल्या आहेत आणि रात्रभर झोप पण लागायची नाही ह्या पावसामध्ये आणि थंडी पण खूप वाजते. आजच्या दिवस मी इथे राहू का, असं ती मला म्हणाली. मी तिला हो म्हटलं. पण ज्यावेळेस ती घरामध्ये आली तिला थंडी भरून आली होती. मी मात्र माझ्या रूममध्ये एकटाच माझ्या त्या गोधडीमध्ये तिला घेतलं आणि रात्रभर काय काय आमच्या दोघांमध्ये झालं ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धेश आहे. साधारणतः मी आता 28 मधला अगदी तरुण होतो. नेहमीच मला व्यायामाचं खूप वेळ होता. त्यामुळे स्वतःमध्ये मी वेगळाच बदल करून ठेवला होता. मी नियमितपणे व्यायाम करायचो. आमचं खेडेगाव होतं. नदीच्या आजकडेला आमची शेतीवाडी होती, रान होतं. घरची परिस्थिती पण अगदी चांगली होती. त्याच्यातच माझे आईवडील पण चांगल्या नोकरीला होते. मी एकुलता एक होतो. त्यामुळे पहिल्यापासून खूप लाडात वाढलं होतं. मी नेहमीच माझं आता कॉलेज पूर्ण झालं होतं, पण नोकरीचं अजून काही मी पाहत नव्हतो. दिवसभर मित्रांसोबत बसायचो आणि गावामधील एखादी नवीन किंवा एखादी सुंदर व्यक्ती दिसली की तिच्या मागं दिवसभर फिरायचो. तसं माझ्या 1-2 मैत्रिणी होत्या, पण मला त्यांच्यावर एवढं कधी मन आलं नव्हतं. गेली 2-3 वर्ष मी तसा एकटाच होतो आणि मला कोणाची तरी खूप गरज होती. चांगलाच तरुण मी होतो. त्याच्यातच झालं असं की आमच्या शेतामध्ये काम करणारी उषा आमच्या शेतामध्ये राहायची. तिला राहण्याची सोय होती. तसे अजून पण कामगार होते, पण उषा नंतर आली होती आणि ते एका पत्र्याच्या शेडमध्ये राहायची. दिवसभर आमच्या शेतामधलं काम करत असायची. तसा तिचे मिस्टर वारले होते. नवरा वारल्यापासून आमच्या शेतामध्ये अगदी रोजगाराने ती 250-300 रुपयाला काम करायची. घरच्यांच्या खूप विश्वासातली. नेहमी घरातलं काम वगैरे करण्यासाठी ती आमच्या घरी मला दिसत असायची. मी मात्र तिला एवढं बोलायचं नाही, पण दिसायला खूपच देखणी होती. अगदी पाहून सहज कोणी पण तिच्या प्रेमात पडेल एवढंच तिचं सौंदर्य, अगदी मादक आणि मोहक. त्या दिवशी झालं असं, घरातले म्हणजे आई वडील आणि आजी सगळे आमचे जुनं गाव आहे तिकडे गेले होते. गावाची यात्रा होती, त्यामुळे 2-3 दिवस तिकडेच राहणार होते. तिकडे आमचे चुलते राहायचे आणि त्यांच्याजवळ ते राहणार होते. मी घरी एकटा. मला पण ते चल म्हणत होते, पण एवढं मोठं घर सोडून कोणाच्या विश्वासावर जायचं म्हणून मी म्हटलं मी थांबतो, तुम्ही जावा. असंही मला पावसाचं गावाकडे जाण्याचं खूप वेळ होतं, पण त्यावेळेस मी गेलो नव्हतो. मी घरी माझ्या जेवणाची सगळी सोय ती उषाच करत होती. सकाळी आली आणि झालं असं, मी आंघोळीवरून नुकतंच बाहेर आलो होतो. उषा घर स्वच्छ करत होती. मी तिला लांबून पाहत होतो. खरंच आज रोजच्यापेक्षा खूपच मनमोहक आणि खूपच अशी दिसायला देखणी दिसत होती. मी वेडापिसाच झालो तिला पाहून. टक लावून तिलाच पाहत होतो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि काय पाहताय साहेब अशी म्हणाली. तेव्हा कुठे मी शुद्धीवर आलो. मी म्हटलं काही नाही, असंच थांबलो होतो. माझ्या मित्रांसोबत दिवसभर गेलो, पण खूप कंटाळा आला होता. त्याच्यातच सकाळपासून जरा जास्तच पाऊस चालू होता, त्यामुळे कुठे बाहेर फिरता सुद्धा आलं नाही. मी घरी आलो आणि मोबाईल पाहत बसलो. मोबाईल पाहून पण खूप कंटाळा आला होता. त्याच वेळेस माझी नजर उषावर गेली. दुपारी ती काही कामानिमित्त घरी आली आणि लगेच गेली होती. मी विचारलं नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची काळजी मला दिसत होती. नक्की का ती एवढ्या टेन्शनमध्ये होती माहीत नाही, पण ती गेली आणि मी एकटाच बसलो. दुपारी चांगली झोप लागली.
रात्रभर झोप लागत नव्हती. मी संध्याकाळी जेवण वगैरे केलं. घरच्यांचा फोन आला आणि सगळं व्यवस्थित आहे का विचारलं. मी म्हटलं की हो, आम्ही निवांत आहे. त्याच वेळेस मला माझ्या जुन्या मैत्रिणीची आठवण झाली. आणि ती आता असती तर घरी कोणीच नाही. घरी एकटं असलं की मनात वेगळेच विचार घोंगवतात. पण काय करणार, आता एकटंच राहायला लागणार होतं. मी एकटाच होतो. माझ्या डोळ्यासमोर माझी मैत्रीण येत होती. त्याच वेळेस मला जाणवलं की कोणाचे तरी फोन येऊन जात आहेत. मी पाहिलं तर माझ्या मित्राचा फोन होता. तो म्हटला की कुठेस? मी म्हटलं घरी आहे. त्यावेळेस तो म्हटला आज काय पार्टीचं नियोजन? मी म्हटलं नाही रे, तू करत असला पार्टीचं नियोजन तर होऊन जाऊ दे. मित्र म्हटला बरं येतो मी तुझ्या घरी. मित्रांनी सगळं नियोजन केलं होतं. मस्तपैकी त्याने बाहेरूनच जेवण आणलं होतं पार्सल. मी तेच खाल्लं. सकाळ स्वयंपाक तसाच होता. मित्रांसोबत जरा पार्टी केली आणि जरा जास्त झाली. मित्र रात्री खूप उशिरा गेले. मी त्यांना थांबा म्हणत होतो पण मित्र काही थांबलेच नाहीत. मित्र गेल्यानंतर मी एकटाच होतो. रात्री मला झोपच येत नव्हती. का माहीत टी व्ही पुढे अगदी निवांत बसलो होतो. अचानक दरवाजा वाजला म्हणून मी दरवाजा उघडला तर ती उषा होती. पावसाने अगदी ओली चिंब झाली होती. मी पाहून आश्चर्यचकित झालो की नक्की ही कशाला आली. हिचं काहीतरी कामच असेल. त्यावेळेस मी तिला म्हटलं की काय हो, कसं काय आलात तुम्ही? ती मला म्हटली की अहो तुम्हाला काय सांगू साहेब, पाऊस किती जोरात आहे आणि घर पण सगळं भिजून गेले. सगळे कपडे वगैरे ओले चिंब झालेत आणि मी पण भिजले. रात्रभर ह्या पावसात झोप तर येणार नाही आणि सगळं घरामधलं पण भिजून जाईल. एकटीला राहणं मला काही योग्य वाटत नाही आणि घराची पडझड झाली. त्यावेळेस मी म्हटलं की बरं. ती म्हटली मग आजच्या दिवस इथे झोपते आणि सकाळी जाईन, कारण की मला भीती वाटते. बिचारीची मजबुरी होती आणि अशी ती आमच्यातच काम करायची. मग मी तिला म्हटलं की बरं ठीक आहे, माझं ते कर्तव्य होतं. मी तिला म्हटलं की असं करा, बरं थांबा इथे. ती म्हटली हो, ती भिजून गेली होती. मी म्हटलं की तुम्ही तर पूर्ण ओले चिंब झालं, असं राहिला तर अजूनच आजारी पडसाल. तर असं करा, जावा आतमध्ये आणि साडी वगैरे बघा एखादी घाला. ती म्हटली की बरं. ती घरामध्ये गेली होती. मी मात्र मोबाईल पाहिला थोडासा आणि टी व्ही पाहत बसलो होतो. अचानक माझी नजर आतल्या खोलीमध्ये गेली. थोडासा दरवाजा उघडाच होता आणि त्या उघड्या दरवाजामधून ती उषा मला दिसत होती आणि मी तिला पाहूनच घेतलं. ती साडी बदलत होती. काय माहीत पण कधीच माझ्या मनात असं आलं नव्हतं. पण आज माझ्या भावना चांगल्याच ताज्या होऊ लागल्या होत्या. माझी नजर मी स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र काही केल्यानंतरही मी स्वतःला सावरू शकत नव्हतो. तिने कदाचित मला पाहिलं आणि स्वतःला सावरलं. ती खूपच लाजली. ओले चिंब झालेले केस ती तशीच होते. मी तिला टॉवेल दिला नेऊन आणि हळूच पाहून आलो. खरंच कितीही देखणी दिसते तिच्यामध्ये असलेला तो वेगळेपणा. बिचारीला एवढे दिवस कोणाची तरी गरज असणार आणि तिच्या जोडीला कोणीच नाही. किती दिवस झालं आमच्यात एकटीच राहते. पण मी स्वतःला सावरलं. मला तसं काहीच करायचं नव्हतं की ज्याच्यामुळे स्वतःला मला नंतरच लाज वाटेल. मी कोणाला नजर दाखवू शकायचं नाही. त्यावेळेस ती माझ्या येऊन शेजारी बसली. मी म्हटलं जेवण केलं का? ती म्हटली की नाही, अजून नाही केलं. पण मी तिला निहाळत होतो. मी तिला म्हटलं की जावा, जेवण असेल सकाळचं शिल्लक ते गरम करा आणि तेच खावा. ती म्हटली राहू द्या. मी तिला विनंती केली आणि म्हटलं की चला. तिला सोबत घेऊन मी आतमध्ये गेलो. मी स्वतःहून तिला जेवण वाढलं आणि जेवण करायला लावलं. माझ्यामधील झालेला बदल पाहून ती आश्चर्यचकित झाली. ती म्हटली की राहू द्या, मी जेवते. तिला जेवण दिलं आणि तिने पोटभर जेवलं. जेवल्यानंतर ती बाहेरच होती, सोफ्यामध्ये बसली होती. मी मुद्दाम झोपण्यासाठी आतमध्ये माझ्या रूममध्ये गेलो आणि माझ्या असलेल्या गोधडीत गेलो. पण मला तिची आठवण येत होती. बिचारी थंडीत कुठे राहणार. त्यावेळेस मी म्हटलं की तुम्हाला देऊ का अंथरूण? ती म्हटली राहू द्या, मी इथे बसते. मी म्हटलं की नाही, तसं नाही, तुम्ही आमच्या घरी आलात मग तुम्हाला नको का? त्यावेळेस तिला मी दुसऱ्या रूममध्ये झोपायला सांगितलं. पण त्या रूममध्ये घरचे झोपत असायचे. त्या खाटेवर नको. कुणाला समजलं तर वेगळाच विचार करतील.
म्हणून मी म्हटलं की चला तुम्ही माझ्या रूममध्ये. ती म्हटली अहो नको, कशाला, अहो या, तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला कोणी काहीसुद्धा म्हणणार नाही, आपलंच घर समजा. त्या मला म्हणाल्या की बरं. ती बाजूला होती. आम्ही थोडंसं बोलत होतो. बोलता बोलता मी त्यांना म्हटलं की तुम्ही एवढ्या वर्ष एकट्या राहता, तुमचं मन नाही का होत कधी, तुम्हाला नाही का वाटत दुसरं लग्न करावं किंवा एखादा जोडीदार असावा? ती म्हटली हो, मला तर खूप वाटतं हो, पण तसं कोणी भेटणार? आजकालचे लोक माहीत आहे ना, स्वतःच्या फायद्यासाठी फक्त लोकांवर जवळ येतात, पण काहीच नाही होत. मी म्हटलं की हो, पण एखादा विश्वासातला व्यक्ती पाहायचा. किती दिवस असं एकटं राहणार? त्याच्यात तुम्ही एक तरुण आणि दिसायला खूपच देखणे आहात, सहज कोणाला पण तुम्ही आवडचाल. ती म्हटल्या की तसं नाही हो, पण मला वेगळंच वाटतं. त्यावेळेस मी म्हटलं मला पण एखाद्या मैत्रिणीची तुमच्यासारख्या गरज आहे, मी तिला काही कमी पडून देणार नाही, ती म्हणेल ते देईल. तुमची परिस्थिती मला माहीत आहे, तुम्ही किती कष्ट करता, असं मी तिला म्हटलं. त्यावेळेस ती म्हटली की हो. मी म्हटलं की तुम्हाला आवडेल का माझ्यासोबत वेळ घालवायला? ती म्हटली की म्हणजे? मी म्हटलं की तुम्ही वेगळा विचार नका करू, पण तुम्ही मला खूप आवडता. आज नाही पण पहिल्यापासून माझं खूप मन होतं. ती पण माझ्याकडे पाहत होती. कदाचित तिला पण मी पहिल्यापासूनच आवडत होतो. तिच्या नजरेवरून तर मला तसंच समजत होतं. ती मला म्हणाली की मला तुमचा स्वभाव माहीत आहे, तुम्ही खूप मनमोकळ्या स्वभावाचे आहात, पण मी हे करणं योग्य नाही. मी म्हटलं का? थोडीच हे आपल्याला कोणाला सांगायचं आहे. मी तिला थोडंसं बोलत होतो. त्यावेळेस ती पण लगेच तयार झाली. मी म्हटलं की हे पण आहे, आज आपण एक झालो तर मला पाहिजे तेव्हा तुम्ही दिलं पाहिजे. ती म्हटली काय? मी म्हटलं की तुमचा फक्त वेळ, मी तुम्हाला पाहिजे ते देईन आणि तुम्हाला कधी असं एकटं सोडणार नाही. बघा तुमची सगळी हौसमौस पुरवीन. तिला पण खरंच कोणाची तरी गरज होती हे मला समजत होतं. हळूहळूच ती आली आणि म्हटली की तुम्ही नुसतं बोलणार आहे की काही करणार आहात? अहो मी मला रोज बघते आणि माझं पण खूप मन होतं, पण मालकीनबाई आणि मालक खूपच स्वभावाला कडक आहेत, त्यामुळे माझी कधी हिंमतच झाली नाही. तुम्ही जर स्वतःहून म्हणत असाल तर मी लगेच तयार आहे की, अशी ती मला म्हणाली. मग काय, माझ्यासाठी तर ही स्वतःहून संधी होती. ती माझ्याजवळ आली आणि हाताचा विडा तिने माझ्या अगदीच खांद्यावर ठेवला आणि म्हटली की साहेब, आजपासून मी तुमची साहेबीन, तुम्हाला जे करायचे ते करा आणि मला शांत कर. हे ऐकल्यानंतर मी लगेच चालू झालो. मी तिला जवळ ओढलं आणि वेड्यासारखं तिला प्रेम देऊ लागलो. खरंच तिचं सौंदर्य निहाळण्यासारखं होतं. वेड्यासारखं मी माझे ओठ तिच्या ओठावर ठेवले आणि घरामध्ये चालू झालो. एकाच गोधडीमध्ये दोघंजणं चांगलाच उभारी घेत होतो. त्या दिवशी मी काही थांबलो नाही आणि तिला चांगलं सुख देऊ लागलो होतो. माझी करण्याची पद्धत नवीन होती. ती म्हटली तुम्हाला जरी अनुभव नसला तरी हळूहळू येईलच की अनुभव. मी म्हटलं तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला पुरेपूर सुख देण्याची जबाबदारी माझी आहे ना. असं म्हणून रात्रभर त्या आमच्या मोलकरीणला, म्हणजे आमच्या घरी काम करणाऱ्या उश्याला रात्रभर सुख दिला आणि त्या पावसाचा चांगलाच उभारा घेतला. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.